हालायला लागले हो आणि तुम्ही खाली टेका नव्हती दिली तुम्ही बाहेर हाला लागले तर मग गेल्यावर काय करता तुम्ही मायबाप मराठ्यांना आपला आरक्षणाचा लढा हा आता शेवटच्या टप्प्यात आपल्याला ही लढाई आता जिंकायची आणि आपण तुम्हाला खाली बसा म्हणजे ते मागची नाही तर मला त्या बोलूनच द्यायचं नाही लय ना अवघड आहे खाली बसा तुम्ही खाली बसा खाली उभा खाली बसा मराठा आरक्षणाचा हा लढा आता आमच्या टप्प्यात आहे मायबापाव आता आपल्याला ही लढाई जिंकायची आता नका तुम्ही अंगावर झाली पिढ्यांना फार आपल्या लेकरांचं या आरक्षणामुळे वाटलं झालंय तुम्हाला नाही दिसलो मी तर आवाज येईल शांत बसा त्यांना उभं राहायची सवय पहिल्यापासून बहुतेक त्यांचे प्रॉब्लेम असतील खाली बसायचे पण डॉक्टर आमच्या सगळं पण आपण शहाणपणाची भूमिका घ्या आणि आपल्याला आरक्षणाचा लढा जिंकवायचा म्हणून थोडं शांततेने ऐकून घ्या मुंबईकडं आपले लेकरं मराठीचे निघाले आणि या चिपा गावातल्या आणि परिसरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी एका ताकदीनं आणि एका जीवानं येऊन आपण एकजूट दाखवली त्याबद्दल मला कधीच करणार नाही फक्त तुमच्याकडे एक विनंती आहे आता ही शेवटची लढाई आपण आता ही जिंकायची तुम्हाला भरायला रे काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला मग तिकडंच आवडत ते पण टाइम झालाय तुमचा 9 वाजले का आधीच बसायला 1.5 घंटा झाला नका मला बसतच नाही मी खाली येऊ का मी खाली येऊ शकतो काय मायापाशी नाही करायचं काही पण मी खाली सुद्धा येऊ शकतो असं काही नाही कारण मी शेतकऱ्याचे अरे तुमचे लोक मी काय सांगू त्यांना आता मी थोडेच बसवलेले मला व्यासपीठा फिस्पिटाचा मोह नाही मला माझ्या जातीचा मोह आहे माझ्या जातीचे लेकर मला मोठे करायचे तुम्हाला आवाज येत असेल तर ऐका आपल्याला जात महत्वाची नाही दिसलं तर नका दिसून देऊ आवाजला येतो तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर आपल्याला ही लढाई आता जिंकायची पिढ्यांना फार आपल्या लेकरांचं वातावरण जाणून बघून या सरकारनं केलं मग 70 वर्षाचा कोणताही सरकार असतो यांनी आपली इतकी मजा घेतली की आपल्या प्रत्येक वेळेस यांनी लढे उभा राहिले का अपमानच केला परंतु यावेळेस मराठ्यांनी करोडोच्या संख्येने एकजूट दाखवली आणि ताकदीनं मराठा एकत्र आला आणि सरकार काम करायला लागलं आपलं सरकारकडे प्रामाणिक मागणी मराठा समाजाच्या ओबीसीतून सापडल्यात मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे दुसरं आम्ही घेत नाही मग कोणी किती आडवा येऊ द्या त्याला मराठी खंबीर 1-2 जण आढळालचे कार्यक्रमच उलटा टाकायला जायचे तेवढं एकत्र राहिले ते बी आता समजले आणि ते जर आता इथून पुढं बोलला त्यातले भजे खाल्लेले काम जर त्यांनाही गोळा करायला लावले तर मी मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण आम्ही ते मिळवणार आहे त्याला कोणी आणि आमच्या लेकराच्या नळीला कोणी नख लावायचा प्रयत्न नाही करायचा आम्हाला पक्षापेक्षा आणि पक्षाच्या नेत्यांपेक्षा आमचे लेकरा महत्वाचे आमचे लेकर सुद्धा IAS अधिकारी झाले पाहिजेत क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत अधिकारी आमचे लेकर बनले पाहिजे यासाठी हा संघर्ष सुरू आहे मग श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा नोकरदार मराठा असो किंवा शेतकरी मराठा असो
आरक्षण प्रत्येक माणसाला लागणार आहे, म्हणून आता आपण फक्त मराठा आणि मराठा म्हणूनच काम करायचंय आरक्षण मिळेपर्यंत. माझी या अहमदनगर जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना विनंती, आता मग आठवू नका. तुमच्या बळावर आणि तुमच्या पाठबळाच्या जोरावर मी मुंबईकडे वाटचाल करायला लागलो. मी नाही बेटमरणाला. सरकारच काय, सरकारासारखे 10 सरकार जरी आले तरी या मराठ्यांच्या लेकरावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय माग हटणार नाही. या समाजासाठी मी माझा परिवार सुद्धा बघत नाही आणि मला माझ्या समाजानं काय कमी प्रेम नाही दिलं. माझ्या मायबापाची जागा आत्ताच माझ्या आजीनं भरून काढली. मला या समाजानं काय कमी नाही पडू दिलं. मी आणखी नाही 4.5-5 महिने झाले या मराठ्यांच्या लेकरं मोठे व्हावे आरक्षण मिळावं म्हणून घराला सुद्धा शिवलं नाही, शिवणार सुद्धा नाही. मला फक्त तुमची एकजूट फोटो घेऊ नका एवढी तुमच्याकडे माझी विनंती. मी काय वाईट नाही करत. माझ्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे हे काम करतो, इमानदारीनं काम करतो. आणि सरकारचा तेवढाच प्रॉब्लेम आहे, मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही. म्हणून सरकार मला शत्रू मानायला लागलंय. माझा 6 करोड मराठा माझ्या पाठीशी असताना कोणी मला शत्रू जरी मानलं आणि सरकारने जरी शत्रू मानलं तरी मी त्या सरकारला मोजीत घेणार सुद्धा. माझ्या मायबाप लेकरं, माझ्या मायबाप समाजाचे लेकरं आरक्षणाच्या 1% उठले तर घरापर्यंत रडत यायला लागले. आम्ही नाही ऐकणार कोणाच. या मराठा समाजाला 7 महिन्याचा वेळ या सरकारला दिलाय, तरी सरकार म्हणता वेळ पाहिजे. तुमच्याकडे माझी एक अपेक्षा आहे, बाकी काय नको मला. जर आपल्या पोरांना मुंबईमध्ये जर काही त्रास दिला तर इकडं शांततेत सगळ्या महाराष्ट्राचे रस्त्यावर मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे. इतक्या ताकदीने रस्त्यावर आम्ही तिकडे चाललोय, तुम्ही साथ देणार ना? अरे मैं आगे थे ना पीछे पुढे मग इंजेक्शन मग जुळत नाही रे. इंजेक्शन मग जुळत आहे बरं का. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, मला आधी ते 2-4 प्रश्न विड्याचे बांधव चांगले विचारले, मग मी दम्मादम्माने बोलवतो, मग मला दम्मादम्माने येईल. पण ते या काय त्याचं नाव काढत मग सगळं खातच बिघडून जातं आणि ते त्याचाच प्रश्न विचारतात मला. त्यांनी लय प्रयत्न केले गावखेड्यातल्या सामान्य ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात दुरावा निर्माण करण्याचा, पण नाही निर्माण झाला. आणि हो पण द्यायचा नाही, लक्षात असू द्या. हो पण द्यायचा नाही. तो राजकारणी माणूस आहे, त्याच्या फायद्यासाठी ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात तो वाद निर्माण करून आपण नाही होऊ दे. आजही ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी बांधव एकमेकाच्या मदतीला जातात. आत्ताही लग्नात एकमेकाच्या वाढायला पंक्तीला ओबीसी बांधव मराठा बांधव सोबत आहे. जर पुढे लग्नात जायचं असलं ना तर मोटरसायकलवर दोघं चालले तर 50-50 पेट्रोल दोघं टाकेले गाडीला. आत्ताही आज जर त्याने चहा पाजला तर उद्या घेऊ पाहिजे, नाही पाहिजे तर कचाकच घोड्याला विकू द्या नका. इतकं ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गावखेड्यात प्रेम आहे आत्ताही. आणि हे आपलं प्रेम बिघडायला चालला. प्रेम बिघडू देऊ नका. आज एकमेकाच्या जर कोणाची जर मोटर जळाली ना तरी पाणी सुद्धा एकमेकाला शेताला आपल्या बांधव देतात की एकमेकाला माझी मोटर सुरू करा आणि पाणी घे, पण तुझं पीक घेऊ देऊ नको. इतकं प्रेम करतात. फक्त कापसच आपण आपल्या इथे यासारखं कोणाचा नाही येते. माझे तुम्हाला जास्तीचं नाही बोलता, मला लय लांब जायचंय आणि इतका अवघड कार्यक्रम झालाय सध्या. मला वाटलं 70 किलोमीटर जायचंय एका दिवसात, म्हणजे गाडीचं जायचं पुढं पैसे जायचं. अरे गाडी थकून द्यायला पुढं लय अवघड कार्यक्रम झाला. आणि हे कार्यक्रम आंतरवाडीत आम्ही आधीच ठरवलं होतं बरं का. बाबा 12 वर्ष चालायचं आणि तिथून पुढं आपण आपल्या गाड्यात बसायचं, मुक्कामाच्या ठिकाणी जायचं असं ठरलं होतं. पण झालं काय, झालं ते चूक नाही झालं, झालं ते पण चांगलंच झालं. असं झालं, मी आंतरवाडीचा शिव ओलांडला. मी या आंतरवाडीचा 4.5 महिने आंदोलन चालवलं, कधी शिव ओलांडला कार्यक्रमासाठी वेगळा भाव, परंतु कायम त्या शिव ओलांडला. आणि गावाच्या लक्षात आलं लेकरू आपल्यातून 4.5 महिने गावात राहिले
आणि आज मुंबईला असं शब्द वापरताय की आरपारची लढाई करायची आणि गावाच्या डोळ्यात पाणी आलं, अख्खं गाव भावनिक झालं आणि त्यामुळं मी पण माझा पण हुंका दाटून आला आणि माझ्याही डोळ्याला पाणी आलं. गोदापट्ट्यातल्या 123 गावात हे कळालं. अर्ध्या घंट्यात गोदापट्ट्यातल्या 123 गावात वार्ता वाऱ्यासारखी पसरली. 10 ते 15 लाख लोक अर्ध्या घंट्यात हवेवरती आले. काही लोकांच्या हातात खुर्ची होते, काही लोकांच्या हातात घोडे होते, काही जण पाणी देत होते. मराठ्याने जाग्यावर काम तोडलं आणि सगळा मराठा रोडकडे निघाला. मराठ्यांनी पाठबळ काय असतं पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि जसा जसा मी पुढेही आता सुट्ट्या करेल असं एक बी गाव नाही रस्त्यावर आणि शेजारचे शेकडो गाव ते पण रस्त्यावर यायला लागले. कारण मी पण काय मायबापा वाईट नाही करायला लागलो. मी माझं कुटुंब बाजूला या समाजासाठी चाललं आणि समाजाला मायबाप मानलं आणि मुंबईच्या दिशेनं वाटचाल करायला लागली. माझी तुमच्याकडे दुसरी एक विनंती, मी तुमच्यात असं नसेल मला नाही माहिती, परंतु माझा विचार मरू देऊ नका आणि माझी जात आता कधीच फुटू देऊ नका. कारण खूप वर्षानंतर माझी जात येत झाली. खूप लोकांनी पाण्यात जेव्हा बुडले होते की मराठी जर एकत्र आले तरी प्रगती करतील, मराठ्यांना एक नाही होऊ दे. परंतु माझी जात इतकी एकत्र आली, स्वतःच्या लेकरांसाठी कामधंदे सुद्धा मराठी बघायला तयार नाही. वेळेप्रसंगी या आरक्षणासाठी सरकारने खात्यावर गोळ्या जरी घातल्या तरी हा मुलगा तुमचा एक इंच मागे हटणार नाही. फक्त माझी जात राजकारणासाठी फुटू देऊ नका. ही जात अशीच एकजूट ठेवा. आपल्याला आपल्या लेकरांसाठी आरक्षणात आणायचं. आपली साठी मागणी 54 लाख नोंदी सापडल्या. 54 लाख नोंदी द्या आणि त्याच्या परिवाराला सगळ्या द्या. बीड जिल्ह्यातलं एक गाव असतं की एका नोंदीवरती 250 लोकांना प्रमाणपत्र मिळाले एका नोंदीवर आणि त्याचं गावच तेवढं, त्याच्या पुऱ्या गावात 250 लोक. त्याचा परिवार आणि 54 लाख जर प्लस केले तर आजच 2 ते 2.5 करोड मराठ्यांना आरक्षण मिळत आहे आजच. आणि आपलं म्हणणं आहे त्याच नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देतो. गणगोता केला असणारा सगळ्या सोयऱ्या. आता त्यांनी उलट केलं, सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायला तयारी केली, पण अगोदर अध्यादेश काढला आणि त्यांनी प्रमाणपत्रच दिले नाही. आता प्रमाणपत्रच जर दिले नाही तर सोयऱ्यापत्र घेईल कुठून? सोयऱ्याला आरक्षण मिळणार कुठून? जर सगळे सोयरे घेतले 54 लाख प्लस त्याच्या परिवाराला जर दिलं तर महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. एकही. तुमच्याकडे आरक्षण आहे का? खरंच सांगा. नाही? पश्चिम महाराष्ट्रात आहे माहिती आहे ना थोडं हे. आता मी आहे ना पुराच घेऊ आता सुट्टी नाही. फक्त तुम्ही माझा आठवण नका. या सोपा गावातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी जाहीरपणानं पुन्हा एक आव्हान करतो. आरक्षण असलेला मराठा आणि नसलेला मराठा दोघांनाही आता एकत्र आहे. जातीची एकजूट दाखवायची हीच वेळ. मुंबईकडे इतक्या ताकदीने या देशानं आणि या जगानं आपली एकजूट कधीच बघितली नसेल. इतक्या ताकदीनं सगळ्यांनी मुंबईकडे या. मुंबईमध्ये इतकी धडक मारा आणि इतकी ताकद दाखवा. जगाला सुद्धा मराठ्यांच्या एकजुटीचा हेवा वाटला पाहिजे. मुंबईतल्या गल्लीत गल्लीत फक्त आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे. इतक्या ताकदीनं 26 तारखेला मुंबईत या. मराठ्यांची एकजूट झालेली बघून अंगातला रक्त तळतळला पाहिजे. या ताकदीनं मुंबईकडे या. कसली कदर आता करू नका. सगळ्यांनी मुंबईकडे निघा. फक्त शांततेत आंदोलन करायचं. मराठी नुसते मांडी जरी घालून मुंबईत बसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या हातात आरक्षण पडलं म्हणून समजा. फक्त आता पाठीमागं कोणी राहू नका. आणि जे पाठीमागं राहणार आहेत त्यांनी पाठीमागची खिंड लढवा. मुंबईची खिंड आम्ही लढवतो. हे मुंबईला चाललेले लेकरं तुमचेच आहेत हे आठवणीत असू द्या. या लेकरांच्या पाठीशी तुम्ही आता सगळे मायबाप म्हणून पाठीमागं राहिलेले बांधवांनी उभे राहा. सरकारने आपण शांततेत आमरण उपोषण करायला चाललोय जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर इकडे शांततेतच करा, पण इतक्या ताकदीनं करा
की महाराष्ट्राच्या रस्त्यावर फक्त मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे या ताकदीने दिसत आहे. मुंबईला गेलेल्या पोरांना उघड्यावर पडू देऊ नका. आज दुसरा तिसरा दिवस त्या पोराला किती त्रास झालाय कोणी सांगायला सुद्धा तयार नाही. सरकार जाणून बुजून आरक्षण देत नाही आणि सरकार कसं देत नाही ते आपण बघून त्याची काळजी तुम्ही आता करू नका. फक्त एक दूध कायम ठेवा. सरकार त्याचं काम करताय, आपलं काम आपण करू. परंतु आपण जी रस्त्याने इथून तिथून एकजूट दाखवली. आता दुसरा एक प्रॉब्लेम असा झालाय की लोकांना जे कळालंय, उदाहरणार्थ सुपा गावाला कळालंय की हे लेकर आपल्या गावातून चालले आणि आरपारची लढाई करायला चालले. हे शेवटचं आंदोलन आहे. आपल्या झोप्यासह परिसरातले लोकही घरी थांबायला तयार नाही. रोडवरती ज्या रस्त्यावर आम्ही चाललो त्या रस्त्यावर किमान आशीर्वाद द्यायला का होईना एक पाठिंबा द्यायला हातातले कामात टाकून सगळा मराठा रोडवर यायला लागला. आता उद्या आजच बहुतेक आम्ही पुण्यामध्ये जातो. पुण्यातले सुद्धा सगळे बांधव पुणे जिल्ह्यातले सज्ज झाले. मतभेद आणि राजकारण बाजूला ठेवू. हीच एक दिवस कायम ठेवा आणि तुम्ही सुद्धा गाव खेडे पिंजून काढा आणि लक्ष मात्र मुंबईकडे राहू दे. त्या पोरांना काय त्रास होतोय का, त्यांना काय अडचण येते का? आणि रस्त्यातल्या सगळ्या गावकऱ्यांनाही मी आज या सुपानगरीतून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो. गाव तिथं जेवणाचे आणि पाण्याचे स्टॉल लावा, म्हणजे पोरांचे जेवणाचे हाल होणार नाही. याची काळजी गावागावातले मुंबईपर्यंतचे सगळे लोक घ्या. आणि आपल्या गाड्यातल्या सगळ्या बांधवांना सांगतो, तुम्ही सगळ्यांना आता मुक्कामाच्या ठिकाणी जा. आम्हाला पाठीमागून यायला वेळ होईल. दम्माने वाहन सगळेजण चालवा आणि सगळ्यांनी आपले वाहन रांजणगावच्या ठिकाणी जाऊ द्या. आणि सगळ्यांनी इथं जेवण करून जा. कोणी इथं पुढे जाऊ नका. आणि गाडीला रस्ता लवकर द्या. आम्हाला लांबपर्यंत जायचंय. मोकळ्या मनानं मराठी आता एकजूट झाले, शब्द टाकला ते ऐकते. त्यामुळे मोकळ्या मनानं रस्ता मोकळा करा. जय शिवराय.